नमस्कार, माझे नाव धीरज विनोद गायकवाड. मी आत्ता 7वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव MS बॉईज हायस्कूल आहे. मी हा प्रकल्प बनवला आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव सौर ऊर्जेवर चालणारे शहर असे आहे. मी हा प्रकल्प समृद्ध भारत अंतर्गत बनवत आहे. मी आता तुम्हाला या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. प्रकल्पाचा उद्देश: शहरात सौर ऊर्जेचा वापर कसा करता येतो आणि त्यामुळे पर्यावरण, अर्थव्यवस्था व ऊर्जा बचत कशी होते हे समजवणे. दुसरा मुद्दा: सौर ऊर्जेचा तत्व. सौर पॅनेल सूर्यप्रकाश ऊर्जेत रूपांतर करते. सौर पेशीतील सोलर सेल्स सूर्यप्रकाश पडला त्यातून विविध प्रवाह निर्माण होतो. आता मी तुम्हाला शहरात सौर ऊर्जेचा वापर कसा होतो ते सांगणार आहे. 1. घराच्या छतावर सौर पॅनेल्स लावून वीज निर्माण करणे. 2. रस्त्यावरील दिवे, स्ट्रीट लाईट्स सौर ऊर्जेवर चालवणे. 3. पिण्याच्या पाण्याच्या मोटरी सौर ऊर्जेने चालवणे. 4. सौर ऊर्जेवर चालणारे वाहने जसे की सौर सायकल, सौर बस. 5. शाळा, रुग्णालय आणि सरकारी इमारती सौर ऊर्जेवर चालते. आता मी तुम्हाला सौर ऊर्जेचा वापर केल्याने कोणते फायदे होते ते सांगणार आहे. 1. पर्यावरण स्वच्छ राहते, कारण सौर ऊर्जेतून धूर किंवा प्रदूषण होत नाही. 2. वीज बिल कमी येते, कारण की सूर्यप्रकाश मोफत मिळतो त्यामुळे खर्च कमी होतो. 3. ऊर्जा आत्मनिर्भरता वाढते, कारण बाहेरून इंधन विकत घ्यावे लागत नाही. 4. नवीन रोजगार निर्मिती होते. सौर प्रकल्पासाठी काम करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळतात. 5. ऊर्जा अखंड उपलब्ध राहते, कारण सूर्य रोज उगवतो त्यामुळे ही ऊर्जा कधीही संपत नाही. आता मी तुम्हाला प्रकल्पासाठी लागलेल्या साहित्यांची नावं सांगणार आहे. 1. थर्मोकॉलचा बेस. 2. लहान घरे, उदाहरणार्थ कार्डबोर्ड, कागदापासून तयार केलेली. 3. रस्ते व झाडे, कलर पेपर, चार्ट पेपरने बनवलेली. 2. छोटे सौर पॅनल, साधारण सायन्स किट मध्ये मिळतात. छोटा LED बल्ब, वायर, छोटी मोटार. आता मी तुम्हाला निश्चित सांगणार आहे. सौर ऊर्जा ही स्वच्छ, मोफत आणि अखंड ऊर्जा आहे. तिचा वापर केल्यास शहर अधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जा स्वावलंबी होऊ शकते. आता मी तुम्हाला थोडक्यात हे कसं बनवले ते सांगणार आहे. मी तर पहिले थर्मोकॉलचा बेस घेतला व त्याला पिवळे कार्डशीट पेपर चिटकवले. मग मी त्याला काळ्या रंगाचा चार्ट पेपर घेऊन त्याच्यावर काळा रंगाचा चार्ट पेपर चिटकवला. असे मी तीन असे बनवले. 1 हॉस्पिटल, 2 IT पार्क, 3 स्कूल. असेच मी इथे व्हेकल चार्जिंग पॉइंट असे बनवले आहे. इथे मी एक थर्मोकॉलचा बेस घेतला व त्याला काळा कार्डशीट पेपर लावला. त्याच्यावर